फोर्स ऑफ वॉटर जेट इन टर्म्स ऑफ फ्लो रेट काढूया. फोर्स ऑन वॉटर जेट in terms of flow rate which is denoted by Q. आता फ्लो रेट म्हणजे काय? फ्लो रेट is amount of or volume of water flowing per second. फ्लो रेट म्हणजे काय? Volume of water flowing per second. Okay, that is called as flow rate. लक्षात येत आहे? Force on water jet in terms of flow rate. Flow rate is nothing but volume of water flowing per second. म्हणजे त्याचं युनिट काय असणार आहे? मीटर क्यूब पर सेकंद हे युनिट असणार आहे. मीटर क्यूब पर सेकंद हे SI युनिट झालं. अदर युनिट काय असतात? लिटर पर मिनिट किंवा लिटर पर सेकंड हे असू शकतात फ्लो रेट. जे पाईप मधून पर सेकंद पर मिनिट काहीतरी लिटर वॉटर बाहेर पडणार ना. 6 लिटर पर मिनिट, 2 लिटर पर मिनिट किंवा मीटर क्यूब पर सेकंड इज द बेसिक SI युनिट. आता फोर्स ऑन वॉटर जेट इन टर्म्स ऑफ फ्लो रेट देखील फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे, कारण इन टर्म्स ऑफ फ्लो रेट देखील काही क्वेश्चन्स आहेत. आता फ्लो रेटचा फॉर्म्युला कसा येतो बघा. फ्लो रेटचा फॉर्म्युला जो आहे तो फ्लूइड मेकॅनिक्स नावाच्या टॉपिक मध्ये आहे. ओके, सो फ्लो रेट इज गिवन बाय फॉर्म्युला Q is equal to A into V. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फ्लो रेटचा फॉर्म्युला काय असतो? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू व्हेलॉसिटी. ओके, काय असतो? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू व्हेलॉसिटी. दिस इज द फॉर्म्युला फॉर फ्लो रेट. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे. मग आता ρA V स्क्वेअर हा फॉर्म्युला क्यूच्या स्वरूपात कन्वर्ट करायचा असेल तर कसं कन्वर्ट करावं लागेल? लक्षात घ्या. फोर्स ऑन पाईपचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स ऑन पाईपचा फॉर्म्युला दॅट इज F इज इक्वल टू ρA V स्क्वेअर असतं ना. मग काय करतो इथं? ρA स्क्वेअर V स्क्वेअर डिवायडेड बाय A करतो मी. ρA स्क्वेअर V स्क्वेअर डिवायडेड बाय A आणि A इंटू V म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू व्हेलॉसिटी. V म्हणजे व्हॉल्यूम नव्हे, V म्हणजे व्हेलॉसिटी आहे इथं, लक्षात घ्या. A स्क्वेअर V स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे? Q स्क्वेअर divided by A. So this is the formula for force on the pipe in terms of flow rate. That is rho Q square by A. Okay, so this is one more important formula for the force acting on the pipe. Rho A square is the basic formula, which is in terms of area of cross section and the velocity and density. And second formula is in terms of the Q and A. Okay, in terms of Q and A. In terms of Q and V देखील फॉर्म्युला येऊ शकतो. ओके, तो फॉर्म्युला कसा येईल? ऑल्सो F इज इक्वल टू ρA V इंटू V असं पण लिहू शकतो ना. ρA V इंटू V स्क्वेअर म्हणजे V इंटू V आणि A इंटू V म्हणजे काय येणार आहे? Q. So this can be one more formula, rho Q into V. So first formula बघा पुन्हा एकदा. First formula is rho A V square. This formula is in terms of density, area and velocity of the jet. Second formula, density, flow rate and area, rho Q square by A. And third formula, density, Q and V. या स्वरूपात हा फॉर्म्युला येणार आहे. याच्यावरचा एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो, लक्षात घ्या. क्वेश्चन कसा आहे बघा. क्वेश्चन इज लाईक दिस. फोर्स रिक्वायर्ड टू होल्ड ए पाईप इज F. फोर्स रिक्वायर्ड टू होल्ड द पाईप इज F. एखादी पाईप वॉटर जेटची पाईप आहे आणि ती पाईप होल्ड करण्यासाठी फोर्स किती लागतोय? F इतका लागतोय. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये कॅल्क्युलेट न्यू फोर्स, कॅल्क्युलेट
new force. Calculate new force to hold pipe. If hold pipe, if त्याच्यामध्ये क्वेश्चन ए आहे, if velocity is doubled, velocity doubled केल्यावर न्यू फोर्स किंवा ऍडिशनल फोर्स असा क्वेश्चन घेऊया. न्यू फोर्स म्हणण्यापेक्षा ऍडिशनल फोर्स, आणखी किती ऍड फोर्स करावा लागेल. कॅल्क्युलेट ऍडिशनल फोर्स असा क्वेश्चन आहे. ऍडिशनल फोर्स इफ velocity is doubled and second if flow rate is doubled. Flow rate is doubled. Okay, so these are the two questions which are to be answered. आता पाईप म्हटलं की कॉन्स्टंट काय राहणार. पाईप म्हटलं की कॉन्स्टंट म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पाईपचा कॉन्स्टंट राहणार, तो चेंज होणार नाही. म्हणजे फॉर्म्युला आपल्याला एच्या स्वरूपातच वापरायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे डेन्सिटी देखील कॉन्स्टंट राहणार, ती काय चेंज होणार नाही. आता ए साठी एचं सोल्युशन कसं करावं लागेल बघा. फोर्सचा फॉर्म्युला कुठला वापरावा लागेल. रो ए फी स्क्वेअर, कारण याच्यामध्ये फी फक्त व्हेरिएबल आहे, रो ए कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, फी स्क्वेअर येणार. ओके, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फी स्क्वेअर अँड देअरफॉर F2 by F1 is equal to phi2 by phi1 काय येणार आहे, स्क्वेअर येणार. सो देअरफॉर F2 by F1 is equal to phi2. phi2 म्हणजे 2v येणार. इनिशियल व्हेलॉसिटी v असेल तर फायनल व्हेलॉसिटी 2v होणार आहे स्क्वेअर. सो F2 by F1 येणार. F2 इनिशियल फोर्स किती आहे, F आहे, इज इक्वल टू 4. सो देअरफॉर न्यू फोर्स जो येणार आहे तो 4 टाइम्स F येणार आहे. जे फायनल फोर्स किती असेल, F2 इज इक्वल टू 4 टाइम्स F. आता आन्सर काय येणार या क्वेश्चनचा. या क्वेश्चनचा आन्सर येणार आहे ऍडिशनल फोर्स रिक्वायर्ड इज, म्हणजे करेक्ट ऑप्शन त्याच्यामधला सपोज ऑप्शन असतील 1F, 2F, 3F आणि 4F. दीज आर द ऑप्शन्स. करेक्ट ऑप्शन काय येईल असं वाटते तुम्हाला. न्यू कॅल्क्युलेट ऍडिशनल फोर्स असं विचारलंय ना, तर करेक्ट ऑप्शन F असेल का 2F असेल का 3F असेल का 4F असेल, व्हेलॉसिटी डबल केल्यानंतर. ऍडिशनल फोर्स required to hold the pipe is equal to 3F. That is the answer. 3F आन्सर येणार. टोटल फोर्स 4F लागणार. ऑलरेडी फोर्स F लावून धरलेला आहे ना. आता व्हेलॉसिटी डबल केली तर एकूण फोर्स आता 4F लावावा लागणार. ऑलरेडी F होता, आणखी 3F त्याच्यामध्ये ऍड करावा लागेल. नेक्स्ट, इफ फ्लो रेट इज डबल. फ्लो रेट आता डबल केला, सपोज फ्लो रेट डबल केला तर आता फोर्सचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फ्लो रेट काय आहे, रो क्यू स्क्वेअर बाय ए आहे. रो क्यू स्क्वेअर बाय ए ना, रो क्यू स्क्वेअर बाय ए. म्हणजे पुन्हा एकदा आन्सर तसंच येईल. F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू स्क्वेअर येणार. F2 by F1 is equal to Q2 by Q1 bracket square. So F2 divided by initial force is F. फ्लो रेट देखील काय करायचं आहे, डबल करायचं आहे. ओके, फ्लो रेट डबल करायचा आहे. त्याच्यामुळे इनिशियल फ्लो रेट Q असेल तर नंतर फ्लो रेट 2Q होणार आहे. त्याच्यामुळं याचा स्क्वेअर, त्याच्यामुळे F2 इज इक्वल टू वन्स अगेन काय येणार आहे, 4F येणार. अँड देअरफॉर वन्स अगेन आन्सर काय येणार आहे, ऍडिशनल फोर्स required is 3F. That is your answer. Additional force is 3F. Same answer will be there. Any doubt in this question? Okay.